MMRDAने 400 पेक्षा अधिक बांधकामांना नोटिसा बजावल्या आहेत. भिवंडी आणि आसपासच्या परिसरातील 400 पेक्षा अधिक बेकायदेशीर गोदामे वाढण्याची तयारी MMRDA करत आहे. वाहतूक कोंडी आणि धोकादायक रसायनांच्या साठवणुकीमुळे निर्माण होणाऱ्या या वाढत्या धोक्यामुळे नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे परिसरामध्ये पसरलेल्या बेकायदेशीर गोदामांवर आता बुलडोजरचा वापर केला जाणार आहे. MMRDA या बेकायदेशीर बांधकामांवर कडक कारवाई करण्याची तयारी करत आहे. प्राधिकरणाने 400 पेक्षा अधिक बेकायदेशीर गोदामांना नोटिसा बजावल्या आहेत आणि ती पाडण्यासाठी पोलीस संरक्षण देखील मागितले आहे. माहितीनुसार आतापर्यंत 65 बेकायदेशीर बांधकामे कायदेशीर करण्यात आली आहेत, परंतु उर्वरित बांधकामांवर कारवाई सुरू आहे. भिवंडीतील या गोदामांमुळे परिसरातील वाहतूक कोंडी आणि गोंधळ वाढत आहे. ट्रक आणि जड वाहनांमुळे दररोज वाहतूक कोंडी होते. शिवाय अनेक गोदामांमध्ये घातक रसायनं आणि ज्वलनशील पदार्थ देखील साठवले जातात, ज्यामुळे मानवी जीवनाला याचा धोका निर्माण होतो. भिवंडीतील बेकायदेशीर गोदामांचा मुद्दा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही पुन्हा ऐरणीवर आला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं की गोदामांच्या कायदेशीरतेची चौकशी केली जाईल आणि गरज पडल्यास कारवाई देखील केली जाईल. MMRDAच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की बेकायदेशीर गोदामांची संख्या हजारोंमध्ये आहे आणि ही बांधकामे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकीय व्यक्तींच्या आश्रयाने बांधली गेली होती, परंतु आता याची कारवाई निश्चितच केली जाईल. MMRDAच्या या कारवाईमुळे भिवंडी आणि आसपासच्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बेकायदेशीर गोदाम मालकांची अवस्था आता वाढत आहे आणि प्रशासन कारवाई करण्यापासून पूर्णपणे सज्ज आहे.